आरबीआयचा रेपो रेट झाला कमी। आरबीआयच्या रेपो रेट मध्ये 0.5% कपात। मित्रांनो, सकाळपासून तुम्ही या हेडलाईन सर्रास ऐकल्या असतील। अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकने म्हणजेच आरबीआयने नुकताच रेपो रेट 6.25% वरून 6% आणण्याचा निर्णय घेतलाय। हा बदल 25 बेसिस पॉइंट्सचा आहे आणि गेल्या 5 वर्षातली ही दुसरी कपात आहे। पण हा रेपो रेट म्हणजे नक्की काय आणि यामुळे कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम जाणून घेऊयात रेपो रेट म्हणजे काय। तर रेपो रेट हा तो व्याजदर आहे ज्याने भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय देशातील व्यावसायिक बँकांना म्हणजेच आपल्या कमर्शियल बँकांना जसे की एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय यांना पैशांची उधारी देतं आणि जेव्हा बँकांना पैशांची गरज भासते तेव्हा त्या आरबीआय कडून हे पैसे घेतात आणि त्यावर व्याज देतात आणि हा व्याजदर म्हणजेच रेपो रेट। आता आरबीआयने हा दर 6% आणलाय म्हणजेच बँकांना आता आरबीआय कडून पैसे घेणं थोडं स्वस्त झालंय। आता जाणून घेऊयात रेपो रेट कमी करण्याच्या निर्णयाने कोणाला फायदा होऊ शकतो याबद्दल। यात कर्ज घेणारे जे आहेत त्यांचा फायदा आहे। तुमच्यापैकी ज्यांचं होम लोन, कार लोन किंवा पर्सनल लोन चालू आहे त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे। जर तुमचं कर्ज फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर असेल तर तुमचे ईएमआय ज्याला आपण हफ्ते म्हणतो ते कमी होण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ जर तुमचं 50 लाखांचं घराचं कर्ज 8.75% व्याजदराने 20 वर्षांसाठी असेल तर तुमचा ईएमआय साधारण 44,186 रुपये आहे। रेपो रेट कपातीमुळे व्याजदर 8.50% झाला तर ईएमआय 43,391 रुपयांवर येऊ शकतो म्हणजे दरमहा 795 रुपयांची बचत होणार आहे। त्याचबरोबर नवीन कर्ज घेणाऱ्यांना देखील कमी व्याजदराने कर्ज मिळू शकतं ज्यामुळे घर किंवा गाडी घेणं सोपं होईल। रेपो रेट कमी झाल्याचा फायदा उद्योग आणि व्यवसायांना देखील होईल कारण उद्योजकांना बँकांकडून स्वस्त कर्ज मिळाल्यास ते त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करू शकतात। यामुळे नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतात, रोजगार वाढू शकतो आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते। एवढाच नाही, रेपो रेट कमी झाल्याचा फायदा रिअल इस्टेट सेक्टरला देखील फायदा होऊ शकतो कारण घरांच्या कर्जांचे व्याजदर कमी झाल्याने लोक घर खरेदी करण्यासाठी पुढे येऊ शकतात। यामुळे रिअल इस्टेट मार्केटला फायदा होईल आणि बांधकाम क्षेत्राला गती मिळेल। राहिली बात सामान्य ग्राहकांची तर कर्ज स्वस्त झाल्याने लोकांचे पैसे खर्च करण्याची क्षमता वाढते। याचा फायदा दुकानदारांना, उत्पादकांना आणि एकूणच पूर्ण बाजाराला होऊ शकतो। हे सगळे झाले फायदे। आता तोटे कोणाला होऊ शकतात याबद्दल पण थोडं जाणून घेऊया। तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक जे पैसे जमा करण्यासाठी एफडी मध्ये पैसे गुंतवतात अशांसाठी रेपो रेट कमी होणं तोट्याचं ठरू शकतं। जे लोक बँकेत मुदत ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट किंवा बचत खात्यात पैसे ठेवतात त्यांना कमी व्याज मिळण्याची शक्यता आहे कारण बँका कर्जांचे दर कमी करतात तेव्हा ठेवींवरील व्याजदरही कमी करू शकतात। म्हणून जर तुम्ही एफडी करणार असाल तर आता लगेच करून घ्या, नाहीतर नंतर व्याजदर कमी होऊ शकतो। शेवटी काय, रेपो रेट 6% येणं हे कर्जदारांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक पाऊल आहे। पण बँका हा फायदा किती प्रमाणात आणि कधी ग्राहकांपर्यंत पोहोचवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुमच्यावर कर्ज असेल तर तुमच्या बँकांशी संपर्क साधा आणि ईएमआय कमी होतो का ते तपासा आणि जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर एफडीचे दर कमी होण्याआधी निर्णय घ्या। दरम्यान व्हिडिओ आवडली असल्यास लगेच चॅनलला सबस्क्राइब करा।